नमस्कार, मी सुशांत घाटसावळीकर. न्यूज माझा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. शक्तीपीठाचा विचार पडला. महाराजांचा वटवृक्ष असेल, दरबार मांडणी असेल, याच्यामध्ये शक्तीपीठाचा हा विषय कोणाच्या डोक्यात आला नाही. आपल्याला साडेतीन शक्तीपीठ करायचे होते. नंतर जेव्हा चंडीगड आला तेव्हा अचानक लक्षात आलं की अरे आपण देवीचं तिथे रूप करणार होतो. मग ज्या क्षणाला ते डोक्यात आलं त्या क्षणाला आमचे नितीन भाऊ असतील, साजिद भाऊ, आमच्या महिला सगळ्या तयारीला लागल्या. रात्री अक्षरशः 2 वाजेपर्यंत त्यांनी देवीचं रूप इथं धारण करण्यासाठी मदत केली. सर्वप्रथम त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि अनुभव असा आहे की आपण कदाचित एखाद्या वेळेस असं म्हणत असतो की आपण एखाद्या देवाला जायचं का, दर्शन करायचं का. मग कोणीतरी नाही म्हणल्यावर आपण काय म्हणतो की नाही, आता तुमच्या तोंडातून गेलंय, आपण जायलाच पाहिजे. कदाचित या सगळ्या आयांनी ठरवलं असेल की आपल्या मुलांनी ठरवलं होतं आम्हाला इथं आणायचं, पण त्यांचा विसर पडला. अक्षरशः तयारी करताना थोडा त्रास झाला, पण सगळ्या देवींना अक्षरशः त्याच्यामध्ये साक्षात जीव होता. सगळ्या आपल्या कुलदेवती आई भगवतींना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी नमन करते. आणि इथे येऊन सगळ्यांना त्यांनी दर्शन दिलं. साक्षात इथे 3.5 शक्तीपीठाचं दर्शन आपल्याला घडलं. म्हणजे त्या देवींची सुद्धा इच्छा होती. म्हणजे विचार करा, या दरबारामध्ये होणारी सेवा ही खरंच महाराज माऊलींपर्यंत किती मनोभावातून पोहोचत असते. आज भगवान शंकराचा हृदयात झाला, आता मल्हारी या श्री खंडारे महाराजांचा होणार आहे. त्याच्यामुळं इथे असलेल्या सेवेकरांनी स्वतःला खूप भाग्यवंत पुण्यावरचं समजा की तुम्हाला साक्षात जेजुरीचं, महाराजांचं आणि सगळ्या 3.5 शक्तीपीठाचं दर्शन या समर्थ नगर केंद्राच्या सर्व सेवेकरांच्या वतीनं घडलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. हवी द्रव्य सर्वांना मिळालेलं आहे का? नसेल मिळालं तर फक्त हात वरती करा. 2च मिनिटांमध्ये यायला सुरुवात होईल. सर्वांना भेटलेलं आहे, कोणाचाच हात वरती नाहीये. यागाला लगेच सुरुवात होईल. सगळ्यांनी आपण हवनाला सुरुवात करणार आहोत. जिथे हवन आहे तिथे